नमस्कार, दिशा न्यूज मराठीवर आपले स्वागत आहे। लवकरच निवडणुका सोलापुरात होणार आहेत, त्याविषयी आपण मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आज आपण जुना विडघरपूल येथे आलेलो आहोत। आपण इथे आज इथल्या व्यावसायिकांशी संवाद साधणार आहोत। तर नमस्कार, मतदानाविषयी काय सांगाल? नमस्ते। मतदान करणं योग्य आहे, पण मतदान आता 7 तारखेला योग्य आहे, पण आपल्याला 7 तारीख शक्यतो आपलं भाजप मोदींना आणायचा विचार केला। कोण सातपुते यांना निवडून आणावं असं आमचं मत आहे। सातपुतेनंच कशासाठी? भाजप सेना आहे, आपलं काम होतील त्यांच्याशी। पुढं ते स्वामी झालं, स्वामीचं काय काम केलं नाही आहे आतापर्यंत, कुठलं काम केलेलं नाही, तरी ऐकलं बी नाही आणि केलं बी नाही। आणि त्यांच्या विषयामध्ये आम्ही भरपूर नाराज आहे। आणि या सातपुत्यांनी केलं म्हणजे काहीतरी कामं होईल, पण या विचारानं आम्ही सोलापूरचे आम्ही रहिवासी आम्ही त्यांना मतदान देण्याची तयारी आहे। कोणती कामे व्हावी अशी वाटतं तुम्हाला? सगळ्यांचे आपलं पाणीची योजना म्हणा, रस्ते, शहराचा विकास, या कामासाठी त्यांनी भव्यतेने आपल्याला निवडून यावं असं या हिशोबानं आम्ही त्यांना मत द्यायचा विचार आहे। आता स्वामीजींना तुम्ही म्हणताय ते पण बीजेपीचेच होते, त्या तर कामे केले नाही असंच तुम्ही म्हणतात, मग आता काँग्रेस म्हणजे प्रणिती शिंदे का नको म्हणते? नाही, त्यांनी बी केलेलं आहे, पण आपल्याला म्हणजे सत्ता त्यांचं आहे ना, आपलं नरेंद्र मोदी साहेबांचं यांचं महत्त्व आहे, ते लई मोठं कामं करत आहे, त्यांना आपण साथ दिलं ना, मग यांचा प्रोत्साहन मिळतील आपल्याला। त्यासाठी म्हणून सातपुत्यांना आपण निवडून आणा म्हणून आम्ही त्यांना प्रयत्न चालू आहे आमच्याकडे। म्हणजे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदी व्हावे असे तुम्हाला? व्हावे, देशाचे पंतप्रधान अजून व्हावे असं आमचे भव्य आपलं त्यांना विनंती आहे। जे आता मतदान चालू असताना जे आमच्यापाशी येते की बाबा मतदान घाला, ते 5 वर्षामध्ये सर्वे करायला काय येते आमचं मत, जे त्यांनी या महिन्याला एकदा 2 महिन्याला एकदा सर्वे करावं की बाबा कसं चाललं आहे तुमचं, काय अडचण आहे, तुमचं लाईट बरोबर चाललं आहे का, लेडीज लाईन बरोबर आहे का, वाहतुकाचा अडथळा आहे का, कुत्र्यांचं काय प्रॉब्लेम आहे का, काही नाही। 5 वर्ष झालं की पुन्हा येणार की बाबा मतदान ठीक आहे, मी टाकणार, तुम्ही सांगा न सांगा मी मतदान टाकणार। आता मेन म्हणजे आम्हाला सोयीस्कर हे जे आहे ना ते काहीच नाही। आणि आता बघा या घरकुलमध्ये शौचालय नाही, अडी अडचण नाही, आम्ही कसं तरी इथे राहणारे माणसं शौचालयात जाणार, जे बाहेरचे येणार त्यांना मात्र लईच तकलीफ होतं। काही लोकांना न सांगण्याच्या परिस्थिती असते शौचालय, आणि म्हणजे ठिकठिकाणी भीती वाटते, कधी कधी लाईट चालू असते, कधी बंद असते, आणि पावसाळ्यात तर पूर्ण खड्ड्यात पाणी आहे का, पाणीच खड्डे आहे तसं होऊन जाते कधी कधी। आणि काही वेळात पहिलं कसं पत्र होतं, पत्राचा पाऊस, आता आम्हाला अडचण सांगण्यासाठी कोणाला सांगा म्हटलं तर ज्यांनी म्हणते त्यांना सांगा, त्यांनी म्हणते त्यांना पुढच्यांना सांगा, असं पुढं सांगाच म्हणतं, मग आमचं काय होईच नाही। म्हणजे मी काय म्हणतो, या घरकुलमध्ये काही ठिकाणी पोस्ट बॉक्स ठेवा की आठवड्याच्या आत जे पब्लिकचं निर्णयाचं काय तर मत असेल, न सांगण्याचं मत आम्ही त्याच्यामध्ये टाकू। आता तुम्ही हे जे केलं आम्ही ते सांगणार, ते विरोधी लोक म्हणणार की यांच्या पायी बोलले, त्यांनी आमच्यावर जळणार, न जळण्यासारखा एक पोस्ट बॉक्स ठेवा गल्लीमध्ये, नाहीतर एका मोठ्या पॉईंटमध्ये ते पॉईंट ठेवा की ज्यांचं त्यांचं मत असेल, ज्यांचं जे काही मत असेल ते त्याच्यामध्ये टाकणार, ते होणार की न होणार ते पण मग नंतर समजणार की ते राजकीय लोक किती कराल, महानगरपालिकाचे काय कराल, मग आम्हाला समजून येणार, मग आम्ही त्याच्यात उल्लेख करून आम्ही जे पुढे करणार आमच्या पब्लिकच्या निर्णयावर आम्ही निर्णय करून देणार। आपला कोण आमचा कौन्सिल भाजप म्हणजे आता मिनिमम भाजपचं जे पंतप्रधान आहे 11 वर्ष निवडून आले, त्यांच्याविषयी आम्ही म्हणालो की शक्यतो विकास होणार भारताची, त्याच्या हिशोबाने आम्ही भाजपला आमचा काँग्रेसकडे काय म्हणजे आता 11 वर्षाच्या आत जे झाले ते झाले, तेव्हा विकास झाला नाही। जे आता 11 वर्षानंतर जे 50 वर्षाचं होऊन झाले नाही, ते 11 वर्षात आम्हाला दिसले आमच्या डोळ्याच्या नजरेसमोर विकास, ते त्याच्यामुळेच आम्ही भाजपला जाणार। मतदानाविषयी यंदा तर माहोल चांगला आहे, प्रणितीताई पण म्हणजे ते दक्षिणमध्ये कामं केले, इकडे तर पूर्ण BJPचं म्हणजे हवा चांगली आहे, कारण नरेंद्र मोदीचं भाषण चांगलं झालं, पण जो पण आपण करतो ना चांगलं, पण लोकांचं इथं उद्योगधंदे पाहिजे। आम्ही कोणाच पक्षाचे हे नाही आहे, लोकांच्या गरजा पूर्ण होईना, कामं होईना, हे पण उद्योगधंदा नाहीच, ते सोलापुरात नाही आहे।
उद्योगधंदे यायला पाहिजे, तरच तुम्हाला मतदान लोक करतील. एवढंच आपण प्रत्येक जनसामान्याचा विचार करायला पाहिजे. अशी नरेंद्र मोदीला बघून मतं घालतात लोक, पण नरेंद्र मोदी प्रत्येक गल्लोगल्ली काय फिरू शकत नाही. इथले उमेदवार म्हणा, कोण खासदार विजय असेल, प्रत्येकाचं जनसामान्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्यांचे म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांचं काय कामं, नळ पाणी समस्या हे जाणून घ्यायला पाहिजे. आज बीड कामगारांना आठवडा 10 दिवस पाणी नाही आहे. आम्हाला डोळ्याचं किती साम्राज्य बघा. आणि शेती करून म्हणजे लोकांना कामधंदा नाही आहे. एवढं म्हणजे काय, काल त्यांनी बनलेत आम्ही राम सातपुते उद्योग IT क्षेत्र नवीन असं का तुम्ही योग्य कामं पूर्त करा. तुम्ही जनतेला पुन्हा निवडून येईल. तुम्हाला चांगल्या गोष्टीला आम्ही 100% सहकार्य करू. आम्ही असं नाही की कोणाचा पक्ष असं काय नाही. जनतेच्या कामात कोणी पूर्तता केलं ना, कुठल्याही का पक्षात असू दे, आम्ही त्यांना प्राधान्य देऊ. जनतेची एकच मागणी आहे की काम करा. तुम्ही काम केलं ना, तुम्ही घरात बसून आम्ही तुम्हाला निवडून देऊ. हे बरोबर आहे की आमचं म्हणायचं कामं करा. कामं केलं तर प्रत्येक लोकांच्या अपेक्षा येत असतं की जनसामान्य पोचायला पाहिजे तुम्ही. एवढंच आमचं. आणि हे यंदा मात्र आम्ही नरेंद्र मोदीला मत घालणार, हे मात्र निश्चित. कोणत्या पक्षाचा खासदार निवडून येईल असं वाटतं? आमचं BJPचंच येणार. BJPच कशासाठी? देशाची आता बघूच लागलं सध्या तर काय परिस्थिती आहे. कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये बघा तसंच होणार. मग इथं दुसरा पक्षाला मोदीच का? मोदीच म्हणजे आता बघितलं की गेल्या ते 15-10 वर्ष त्याच्यापेक्षा त्याच्या अगोदर 10 वर्ष आम्ही मनमोहन सिंग सरकार बघितलं. पहिल्यापासून काय, पहिला आधी काँग्रेसला घालायचं, आता का आला, आता काय हिला काय म्हणते ती तर BJP आता का विकास करू शकेल? मतदाराविषयी काय सांगाल? मतदानविषय कसं, पहिल्यापासून तर आम्ही नरेंद्र मोदीलाच मतदान करणार. कशाला, मोदीचं काम बाबतीत आणि मोदीचं कामाबाबतीत आम्हाला मोदीच पाहिजे. प्रणिती शिंदे का नको? प्रणिती शिंदे का नको म्हणजे आता त्यांच्या पहिल्यापासून तर 60 वर्ष झालं सरकार त्यांचंच आहे. 60 वर्ष झालं सरकार त्यांचं. जर त्यांनी आत्तापर्यंत काय सोलापूरमध्ये आम्हाला केलेलं नाही. सोलापूरमध्ये आत्तापर्यंत काय केलं नाही. उगा आश्वासन आहे, ते चाललं आहे, हे चाललं आहे, त्यांचं आत्तापर्यंत झालं नाही. आणि राहिली गोष्ट भाजपचे मनचेड 2 खासदार होते, त्यांनी केले नाही. ते म्हणते दोन्ही खासदार आम्हाला पाहिजे तसं ते भेटले नव्हते. आता राम सातपुतेवर आम्हाला थोडा आशा आहे. राम सातपुते यंग आहे, का तर करेल म्हणून आशा आहे. दोन्ही खासदारला मतदान टाकलं, आता पण टाकतं. मात्र आता राम सातपुतेवर आम्हाला एक आशा आहे, करते म्हणून राम सातपुतेसाठी आम्ही भाजपला मतदान